अभिजीत अभिजीत हाँ हाँ एक सेकंड उमेश सर उमेश सर अभिजीत मेट्रो स्टेशनला सुद्धा मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे, जाऊ देत नाही, लॉक करून ठेवलं मेट्रो स्टेशन. काय सांगाल अभिजीत जी? हा काही ट्रॅफिक सोडा ना, का थांबलं? तो टॅक्सीवाला रिव्हर्स घेतात. हा काही पहिला पाऊस नाही आहे. साधारणपणे 5 की 6 मेला पहिला पाऊस होऊन गेला. मागच्या आठवड्यात देखील मला आठवतं पाऊस पडल्यावर अंधेरी सबवे पूर्णपणे भरून गेला होता, साकीनाक्याचे हाल झाले होते. आज साधारणपणे आपण पाहतोय दक्षिण मुंबई असेल, मध्य मुंबई असेल, इथे पाऊस आहे. मेट्रो आचार्य यात्रे स्टेशन आता आम्ही पाहणी करण्याचा प्रयत्न केला, मग आम्ही काही खालती गेलो नाही, कारण काय नेमकं पडतंय तिथे हे कळतच नाही. आणि तिकडच्या तर सर्व्हिस बंद झाली. मेट्रोने सांगितलं की सांडपाणी घुसलंय आणि प्रोटेक्शन वॉल फुटली आहे. मग उद्घाटन कशाचं केलं तुम्ही? 2 आठवड्यापूर्वी जे काही नाटक केलं ते कशासाठी केलं? का घाई लावली होती तुम्ही? तसंच ब्रिज कॅन्डीला आपण पाहतोय वॉर्डन रोडला कॉन्क्रीटचा रस्ता आत्ता कुठे झाला नाही, त्याच्या बाजूचा रस्ता खचला आहे. हिंद माता गेले 2 वर्ष इथे पाणी तुंबायचं नाही. तसं पाहिलं गेलं तर वर्षानुवर्ष आपण इथे यायचो. सखोल हा पूर्ण परिसर आहे आणि पाणी तुंबायचं आधी. प्रत्येक वर्षी आपल्याला वाटायचं पुढच्या वर्षी होणार नाही, पण 2021 साली जे आम्ही काम सुरू केलं 22 पर्यंत ते पूर्ण करून हिंद माता असेल, गांधी मार्केट असेल, इथे उर्मिलाताई स्वतः आहेत, त्या देखील नगरसेवक असताना त्यांनी पाहिलेलं आहे की गेले 2-3 वर्ष हा पूर्ण परिसर पूरमुक्त होता. मग नेमकं असं काय झालं की आता आपण पाहतोय आपल्या मागे आता जनरेटर लावला, पण इथे पंपच लावला नाहीये. जे इकडचे होते ते पंप दुसरीकडे नेले. कशासाठी होते हे? का म्हणून होतंय? मुंबईचे हाल का होतं तसे? दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल गेले 2 वर्ष मी सातत्याने रस्त्याचा घोटाळा हा लोकांसमोर आणत होतो. मध्यंतरी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील बैठक झाली, पण कुठेही काही सुधारणा झाली नाही. तातूर उत्तरं दिली गेली. पण एकंदर आपण पाहतोय मुंबईचे हाल भाजपच्या हाती झालेले आहेत हे दिसतंय. एकंदर मुंबईची मान्सूनची तयारी काय होती की आपल्याला दिसते. रस्ते आम्ही कधीपासून सांगतोय की आता क्लोजिंग स्टेजला आणा. एकतर जे यशस्वीनी सांगितलं होतं खोटारडेपणा त्यांच्या लोकांसमोर आला. ग्रीन कार्पेट घालून नाले सफाईची पाहणी असेल, इकडे असेल तिकडे असेल. कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला पेनल्टी लावली आहे तुम्ही? कोणाकडून दंड आकारलेला आहे? कोणाला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे? कारण खड्डे मुक्त तर झाले नाही, पण तुमच्या खिशातले खड्डे भरून काढलेले आहेत. मी भाजपला असेल किंवा यशस्वीना सांगेन की जरा राजकारण फोडाफोडीचं बंद करा आणि मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे इथे लक्ष द्या, कारण मुंबईकरांचे असेल किंवा महाराष्ट्रभरात सगळ्याच शहरांचे हाल झालेले आहेत. बघा इथे हिंद माता आम्ही पूर्ण यंत्रणा जी लावली होती ती नीट होती. इथून सेंट झेवियर्स ग्राउंड असेल तिथे पाणी जायचं, गांधी मार्केटचं पाणी तिथे यायचं आणि तिथून मग आपल्या पंपिंग स्टेशनला जायचं. होल्डिंग पॉइंट बनवला होता इथे, तसंच मिलन सभेला पण बनवला होता. पण हे सगळं कुठे यंत्रणा बंद पडली आहे हे कळणं गरजेचं आहे. मेट्रो स्टेशन मध्ये भिंत खचू कशी शकते? भिंत पडू कशी शकते? जीवाला धोका नाहीये का? या ठिकाणी हिंद माताचे जे मुळात कॉन्ट्रॅक्टरसाठी हे सगळं काही चाललंय. लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना आपल्या राज्यात आपल्याला दिसते. शेतकऱ्यांचे काय हाल झालेत? कितीतरी 1000 हेक्टरवर अवकाळी पाऊस झालेला आहे. मदत कुठेही गेली आहे? नागरिक त्यांचा खोटारडेपणा लोकांसमोर आला, जो आम्ही वर्षानुवर्ष पाहतो. ज्या ठिकाणी ज्या कारणासाठी ते पळाले ते आता दिसते सगळ्यांना. मान्सून पूर्व बैठक जी घ्यायला पाहिजे पालकमंत्र्यांनी ती देखील झालेली नाहीये. पालकमंत्री तुम्ही पाहताय ह्या राज्यामध्ये भाजप असेल, यशस्वी असेल किंवा दादांचा गट असेल, पालकमंत्र्यांमध्ये कोण कुठच्या जिल्ह्यावर मालक बनेल एवढंच भांडण चालतं. कोणाला काय बंगले मिळतील, नवीन गाड्या का नाही आल्या ह्याच्यावर खर्च होत आहे. नाशिकचा पालकमंत्री का? तर कुंभमेळा तिथे असणार आहे, पण कामाकडे कोणाचं लक्ष आहे? खरं पालकमंत्री असतील आज रस्त्यावर दिसायला पाहिजेत. आरोप न करता त्यांनी गेल्या 2-2.5 वर्षात काय कामं केलेत हे आपल्याला कळायला पाहिजे. अंधेरीचं तुम्हाला उदाहरण देतो ना. अंधेरी असेल, अंधेरीमध्ये गेले 10 वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे नगरसेवक, गेले 10 वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे आमदार. मग गोखले पुळाचा घोटाळा केला कोणी? काल जे अंधेरी सबवे आपण पाहतोय मागच्या आठवड्यात भरलं होतं ते कोणामुळे भरलं?
का नाही तिकडच्या जनतेला हे काही उत्तर मिळत आहे? टीका करणं खूप सोपं असतं, पण आम्ही जसं रस्त्यावर उतरायचो, बरं प्रत्येक बैठक जेव्हा आमची व्हायची, फ्लड कशामुळे होणार, कुठे फ्लडिंग स्पॉट्स आहेत हे आपल्याला कळायचं. तिथे आम्ही पंप लावायचो, आधी नियोजन करायचो. कुठे दिसतं तुम्हाला नियोजन? नेपिन्सी रोड म्हणजे जिथे मुख्यमंत्री वगैरे सगळे राहतात, तिथे पाणी तुंबायला लागलं पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात. म्हणजे काय नक्की यंत्रणा लावली तुम्ही मुंबईमध्ये, ह्याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. आणि बीएमसी ही पूर्णपणे गेले 3 वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून आणि नगरविकास कार्यालयातून चालतंय. मग कोणासाठी चालतंय हे देखील आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे. नागरिक तुमच्याशी बोलताना सांगतायत मंत्रालयाच्या गेटवर आहे, केम हॉस्पिटलमध्ये गेलेलं आहे, बीएमसी ऑफिसमध्ये गेलेलं आहे, असंख्य जागी गेलेलं आहे. हिंदी में बताइए, सर, जिस मेट्रो तरीके की से जवाबदारी मेट्रो ज्या स्टेशन बंद पद्धतीने करवाना पड़ा, सरकारने जिस तरीके से रास्तों पर जल भराव दिख रहा है, हिंद माता में तो कोई जनरेटर भी नजर नहीं आया, जिस तरीके से रास्तों पर कचरा कूड़ा जो है वो सामने आया, एक तरीके से बीएमसी फेल हुई है. मेरी सिर्फ बीएमसी नहीं तो ये भाजपा की सरकार जो है पूरी फेल हो गई है. पिछले 3 साल से महाराष्ट्र में गद्दार गैंग और भाजपा साथ में काम करी है. बीएमसी के चुनाव नहीं हुए, कोई नगर सेवक नहीं है, कोई महापौर नहीं है, और इसी के कारण डिपार्टमेंट से हो या मुख्यमंत्री के ऑफिस से हो, ये सारी बीजेपी और बीएमसी चलते आई है. लेकिन आज हम देख रहे हैं बीएमसी के जो हाल मुंबई के देख रहे हैं, ये सारे हाल भाजपा ने किए हैं, यशवंत ने किए हैं, इन्हें एकनाथ शिंदे ने किए हैं. उनका झूठापन ये सारे लोगों के सामने आया है. हम ये कहते आए हैं, 2 साल से मैं कहता हूं, शायद अकेला विधायक हूं जो कहता है कि रास्तों में घोटाला हुआ है. उसका प्रूफ आज आप देख रहे हैं. बांद्रा वेस्ट हो, दहीसर हो, अंधेरी हो, काफी सारे जगह पे रास्ते ऐसे ही पड़े हुए, खोद के रखे हैं, कुछ आगे काम नहीं हुआ है. पानी वहां जम गया है. हिंद माता जो 2 साल पहले 3 साल पहले हमने फ्लड प्रूफ किया था यहाँ पंप्स लगा के, आज हम देख रहे हैं दूसरी तीसरी बारिश में भर गया है, हल्की सी बारिश में भर गया है. एल्फिंसन से मैं आया, वहां पानी भर गया है. मेट्रो स्टेशन जिसका अनावरण 2